सरकारच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी 6,000, 8,000 आणि 10,000 विद्यावेतनावर घेण्यात आलं। विद्यावेतनावर घेण्यात आलं त्यानंतर काही स्टेटमेंट आले की मुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब म्हणाले की आमच्या या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना जे प्रशिक्षण संपल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना कायम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न केले जातील। आमची त्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी साहेब म्हणाले की लाडक्या बहिणी आणि लाडक्या भाऊ यांच्या संदर्भाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासनं यांच्या पूर्ततेसाठी आम्ही प्राथमिकता देऊ। मी या निमित्तानं मीडियाच्या उपस्थितांना सांगू इच्छितो आमच्या तमाम महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीनं 1 महिना झाला नाही तर पगार झाला नाही तर कर्मचाऱ्यांची अस्वस्थता येते। आमच्या या युवक आणि युवक बांधवांचा काही जणांचा 3-3 महिन्यापासून काही जणांचा 2 महिन्यापासून त्यांचं विद्यावेतन होत नाही, तर त्यांच्या उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। ही उपासमारीची वेळ त्यांना येऊ नये अशी या शासनाला जे की प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्राचं शासन आहे आणि जनतेचं हित आमचा प्राण आहे असं यांचं मत आहे। मी शासनाला विनंती करतोय की यांचं विद्यावेतन तातडीनं त्यांना देण्यात यावं। दुसरी महत्त्वाची गोष्ट GR मध्ये सुद्धा असं देण्यात आलं 9 जुलै 2024च्या GR मध्ये की जे विद्यार्थी इच्छुक असतील आणि त्या ठिकाणच्या आस्थापना आणि उद्योगांची गरज असेल तर त्या ठिकाणी त्यांना कायम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील। आम्ही विनंती आहे त्यांना की या युवकांना कायमस्वरूपी रोजगार आणि उद्योग देऊन महाराष्ट्रातील या प्रशिक्षणार्थी युवक आणि युवक भगिनींना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न कायम सोडवावा अशी मी या संघटनेचा प्रमुख या नात्याने प्रोफेसर हनुमंत भोपाळे विनंती करत आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करत लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आर्थिक प्रशिक्षणार्थी अर्थात लाडकी भाऊ योजना ही अंमलात आणली आहे। या योजनेअंतर्गत विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थी समावेश करण्यात आलेला आहे। तरी यांचे काही थोडक्यात सोडले तर अनेक विद्यार्थ्यांचे मानधन अदा करण्यात आलेले नसून या विद्यार्थ्यांना आता उपासमारीची वेळ आलेली आहे। ऑगस्ट पासून नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि याची सर्व जबाबदारी कौशल्य विकास स्वयंरोजगार कार्यालय जिल्हाधिकार्यालयाकडे आहे। तरी याची जबाबदारी न घेता वेगवेगळे उडवाउडीचे उत्तरे कौशल्य विकास रोजगार कार्यालयाकडून देण्यात येत आहे। यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असून तात्काळ यांचे वेतन अदा करण्यात यावे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे अशा प्रकारचे आज निवेदन देण्यात आलेले आहे।